बातमी तुमच्या मनातली आहे, कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक विधान ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। मनसेसोबतच्या युतीवर बोलत असताना माध्यमांच्या प्रश्नावर यावेळेस उद्धव ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलं आणि त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये युतीच्या चर्चेला बळ मिळालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यावर आज आपण बघतोय की उद्धव ठाकरेंनी हे मोठं विधान केलेलं आहे। जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं युतीवर बोलत असताना ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार, साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। तर उद्धव ठाकरेंच्या सकारात्मक विधानावर मनसेनं प्रतिक्रिया दिलेली आहे। जनतेच्या मनात काय आहे ते आम्हाला माहिती आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे जास्त महत्त्वाचं आहे असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। तर युतीबाबत नेते सकारात्मक आहेत म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय असं संजय राऊतांनी म्हटलंय। तसंच सोशल मीडियावर जाहीर सांगून कोणी फोन करत नाही, कदाचित दोन्ही नेत्यांचे एकमेकांना फोन झालेही असतील असं सांगत युतीचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे। आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत। आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत, एवढी लवकर फळं आली कशी? तर वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण जे आहे त्या प्रकरणी मुख्य आरोपी केतन कदमच्या घरी छापेमारी करण्यात आलेली आहे। वरळीतील केतन कदमच्या घरी ईडीनं छापेमारी केली आहे। ईडीच्या 8 अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरू आहे। कदमच्या घरामध्ये कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे। मिठी नदी घोटाळा प्रकरणी वरळीमध्ये केतन कदमच्या घरी ईडीनं छापेमारी केलेली आहे आणि त्याच्या घरी कागदपत्रांची तपासणी सुरू झालेली आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। एकीकडे मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीच्या चर्चा रंगलेल्या आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे। मनसे पदाधिकारी वैभव दळवींनी कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। तर यावर आता मनसेची नेमकी काय प्रतिक्रिया असेल हे लवकरच समोर येईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीबाबत कुठलंही वक्तव्य करू नका असं राज ठाकरेंनी सांगितलं। वेळ आली तर आपण स्वतः बोलू असंही त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केलं आहे। अमित ठाकरेंना त्यांच्या जन्मापासून पाहिलंय, तो गोड मुलगा आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं। जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे, त्याची विधानं देखील फार गोड आहेत। त्यांच्या
भावानेच काका म्हणून स्वागत करत असल्याचं म्हटलेलं आहे. तसंच राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी कॅफे नाही तर दुसरं घरच आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. खासदार संजय राऊतांचा मनसेसाठी सूर बदललाय. आता राज ठाकरेंचं घर हे आमच्यासाठी दुसरं घर असल्याचं राऊतांनी म्हटलं. तर राऊतांमध्ये मत परिवर्तन झालंय. 3 वर्ष जेलमध्ये राहिल्यामुळेच त्यांनी सूर बदललाय अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी दिली. उद्धव आणि राज ठाकरेंच्या युती संदर्भातील चर्चांना आता उधाण आलं आणि यावर आता सुषमा अंधारे यांनीही भाष्य केलंय. 2 भावांनी हातात हात धरले तर कुठले हात हातात घ्यायची गरज नाही असं वक्तव्य अंधारेंनी केलंय. राज्यामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी इच्छा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. आज शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर बोलताना मनसे नेत्यांनी हा सूर आळवलाय. 2 भावांमध्ये फूट पडल्यामुळे कंगना रनौत, किरीट सोमय्या यांच्यासारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली. त्यामुळे दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तहबूर राणाची न्यायालयीन कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आली. राणाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळेस राणाच्या वतीनं काही आरोग्यविषयक अडचणी मांडण्यात आल्या. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं कारागृह प्रशासनाकडून त्याचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. मंत्री छगन भुजबळांना परदेश प्रवासासाठी न्यायालयाकडून दिलेल्या परवानगीची मुदत वाढवण्यात आली. मात्र ती देण्यासाठी ईडीनं विरोध केला होता. भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका, ते फरार होतील असा युक्तिवादच ईडीनं पीएमएलए कोर्टात केला. मात्र न्यायालयानं भुजबळांना मुदतवाढ दिलेली आहे. आता पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब सुरू असल्यास संबंधित पोलिसाला जबाबदार धरलं जाणार आहे असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला आहे. पुणे शहरात रात्री 1:30 वाजल्यानंतर पब आणि बार सुरू असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरलं जाईल. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल असं अमितेश कुमारांनी स्पष्ट केलं आहे. विशाळगडावर कुठलाही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असे आदेश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिले. ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. या कारणानं जिल्हा प्रशासनानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. निलेश चव्हाणला कोणताही धोका नाही आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला शस्त्र परवाना देऊ नये असा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अहवाल देऊन देखील मंत्रालयातून शस्त्र परवाना कसा काय मिळाला असा प्रश्न आता उपस्थित होतोय. निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवली गेली का, ती बदलली गेली का, हाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात वाहन अडवून 3घांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. ढोबळे कुटुंब जमिनीच्या वादातून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलं होतं. तिथून परतत असताना आरोपींनी सेनस्टाईल पाठलाग करत आधी त्यांचं वाहन अडवलं. त्यानंतर वाहनाच्या काचा फोडत लाठ्याकाठ्या घेऊन आलेल्या 15 जणांनी 3घांना बेदम मारहाण केली आहे. सोशल मीडियावर एका मुलीची पोस्ट तुफान व्हायरल होतीये. कारण तिनं ओला बाईक केवळ 180 मीटरसाठी बुक केली. कारण काय तर समोरच्या गल्लीत कुत्रे होते आणि ती पायी जायला घाबरत होती. बाईक रायडरनं कारण विचारल्यावर तिचं उत्तर ऐकून तोही हसला आणि या प्रसंगाला काहींनी हास्यास्पद असं म्हटलंय तर काहींनी तिच्या भीतीची दखल घेत तिला पाठिंबा दिला आहे. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये पहिली अटक करण्यात आलेली आहे. आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी FIR नोंदवला आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. IPLचं जेतेपद यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळालेलं आहे. मात्र आरसीबीचा हा जल्लोष साजरा करताना पुण्यात तरुणांनी हुल्लडबाजी केली आणि याच तरुणावर आता पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. गुडलक चौकात गोंधळ घालणाऱ्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बंगळुरूचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ACP, DCP यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकालाही निलंबित करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत RCB संघ आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
होम आणि कार लोन घेणाऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआय रेपो दर जो आहे तो 5.5% इतका झाला. यामुळे कर्ज घेणाऱ्यांना व्याजदरात मोठा दिलासा मिळणार आहे. क्रेडिट सायकलला पुन्हा ऊर्जा देणं आणि सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेचा प्रभाव कमी करणं हा कपातीचा उद्देश असू शकतो असं सांगण्यात आलं आहे. मवियाला एकजूट ठेवण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारच्या भूमिकेवर जरांगे पाटलांनी संशय व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींना आंदोलनानंतर अटक करण्यात आली. आता आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी त्यांचे वकील करतायत. त्याला सरकारी वकील हरकत घेत नाहीत याचा अर्थ काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदींवर टीका केली. मोदींनी ट्रम्प यांच्या दबावामध्ये येऊन युद्धबंदी केली. मीच युद्ध थांबवलं असं ट्रम्प मोदींच्या तोंडावर बोलले तर त्यांची पंचायत होईल अशी टीकाच राऊतांनी केली आहे. तर एक महत्वाची बातमी. हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी फसवणुकी प्रकरणी शशांक हगवणेच्या अडचणी वाढलेल्या आहेत. शशांकचा मित्र प्रणय साठेला आता अटक करण्यात आलेली आहे. रिकव्हरी एजंटशी मध्यस्थी केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. शशांक, लता आणि प्रणय साठेला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आलेला आहे आणि यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा 1827 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे. आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा जो आहे तो साजरा करण्यात आला. युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं विधिवत पूजन यावेळेस करण्यात आलं. उत्सवमूर्ती आणि त्यानंतर मेघडंबरीतील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होतोय. संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत होळीच्या माळावर मर्दानी खेळ खेळले जात आहेत. संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजेही यावेळेस उपस्थित होत्या. तुळजाभवानी मंदिरामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे आणि त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतंय. अशात आक्रमक होत युवा सेनेमार्फत पुतळ्याला दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराजांची महाआरती करून राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आहे. आषाढी वारीनिमित्त पैठणवरून नाथांच्या पालखीचं 18 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यंदा चांदीपासून बनवलेल्या रथातून पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला जाणार आहेत. नाथांच्या पालखीला चांदीच्या रथाचा साज देण्याची पुण्यामध्ये सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळेस पालखी प्रस्थान किमान 1.5 ते 2 तास उशिरा होणार आहे. यंदा प्रस्थान सोहळा गुरुवारी होत असल्यामुळे या वेळेमध्ये बदल झालेला आहे. गुरुवारच्या पालखीत खंड पडू न देता पालखी प्रस्थान सोहळा पार पाडण्याचं नियोजन देवस्थानानं केलेलं आहे आणि त्यानुसार वारकऱ्यांनी नियोजनात बदल करण्याचं आवाहन देवस्थान समितीनं केलं आहे. संत मुक्ताबाई पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. श्री क्षेत्र कोथळीतील संत मुक्ताई मंदिरातून पालखीचं प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी कोथळीत दाखल झालेले आहेत. मुक्ताईनगर ते पंढरपूर दरम्यान या पालखी सोहळ्यामध्ये खानदेशासह मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्यातून भाविक दिंड्यांसह सहभागी होत आहेत.
बीड जिल्ह्यातील चाकरवाडी उत्तरेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी भक्तांकडून 1001 साखरेची पोती दान करण्यात आलेली आहे. तब्बल 50,000 किलो साखर दान झाली आहे. यंदा महाराजांचा समाधी रौप्य महोत्सवी उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जाणार आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली. देशामध्ये आता 5,364 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये 548 सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. नागपुरात आता स्वाईन फ्लूनं डोकं वर काढायला सुरुवात केली. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. नागपूरमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी आता मात्र पोषक ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली. लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांचा उल्लेख दरोडेखोर असा केलाय. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकला असा घणाघात हाकेंनी केलाय. दरम्यान हाकेंच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकर यांनी जोरदार उत्तर दिलेलं आहे. हे साखर कारखाने बुडाखाली घेऊन बसलेले अजित पवार या माणसानी किती लागतंय हो त्या भटक्या विमुक्ताच्या पाल जाण्यासाठी आणि त्याला एक घर मिळण्यासाठी किती पैसे लागतात. यांना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं काहीही देणं घेणं नाही. या माणसांनी कारखाने काढलेले आहेत, या माणसांनी बँका काढलेल्या आहेत, या माणसांच्या अनेक बिझनेस मध्ये असे शेकडो कंपन्या यांनी तयार केलेल्या आहेत की यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घातलेला आहे. कलगीतुरा आम्ही करतच नाही. कलगीतुरा बरोबरीमध्ये होत असतो. जेवढा तो भुंकत त्यानं थोबाड पण ठेवायचं ना. त्यानं रितसर जायचं, मुख्यमंत्र्यांकडे जायचं, उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं. आंदोलन करण्याची पद्धत आहे का नाही? काय संविधानिक पद्धतीने करा ना. तुम्ही काय एखाद्याच्या बापावर जा ना. अजितदादाच्या वडिलांबद्दल तो अपशब्द बोललाय. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला ते वाईट वाटलं. त्यानं थोबाड चालवलं, त्याला उत्तर देऊ. आम्ही त्याचा बाप नाही काढला, आम्ही त्याच्या घरावर नाही गेलो, कारण ती आमची संस्कृती नाही. त्याच्यामुळे हा थांबणार. सुरुवात त्यानं केली आणि एंड मी करणार. पाहूया तर टॉप 50 बातम्या. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 8 जूनला प्रसिद्ध होणार आहे. कोणत्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी कोणतं कॉलेज मिळालं याचा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर येणार आहे. तर पहिल्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांना पुढील फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलता येणार आहेत. या वर्षापासून इयत्ता 2री ते 12वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. गुजराती, सिंधी, उर्दू, तामिळ, तेलुगू भाषिक पहिलीच्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मराठीचे धडे दिले जातील. इतर भाषिक पहिलीतील विद्यार्थ्यांना मराठी सहजपणे समजावी म्हणून स्वतंत्रपणे सोप्या शब्दांमधील मराठीच्या पुस्तकांची बालभारतीकडून छपाई करण्यात आलेली आहे. वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणीसाठी पात्र शिक्षकांच्या प्रशिक्षणाची 32 सत्र आहेत. प्रत्येक सत्रानंतर त्यांची 10 प्रश्नांवर चाचणी घेण्याचं नियोजन होतं. मात्र आता तांत्रिक अडथळे येत आहेत, त्यामुळे 32 सत्रांची मिळून 100 गुणांची एकच परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात किमान 50% गुण घ्यावेच लागणार आहेत. नीट पीजी परीक्षा 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. काहीच दिवसांपूर्वी नीट पीजी परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापुढे सीईटी परीक्षांसाठी राज्याबाहेर केंद्र न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाटण्यातील एका केंद्रातून परीक्षा दिलेल्या 4 जणांना 100% मिळाल्याची बाब उघडकीस आली आणि या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. यावेळेस 154 अर्जांपैकी 14 अर्ज बाद झाल्यामुळे 140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान 29 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ ग्रामविकास खात्यासाठी सावत्र भाऊ आहेत का, असा सवाल तुकाराम बाबा महाराजांनी केलेला आहे. 9 जून पासून ग्रामपंचायत नियुक्तीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
येवल्यात भुजबळांच्या संपर्क कार्यालयामध्ये पावसासह संभाव्य कोरोना परिस्थितीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आलेला आहे. शहरातील नाले सफाईसह पाण्याचा निचरा होणारी कामं वेळेत पूर्ण करा. शहरात पावसाचं पाणी तुटणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना यावेळेस दिलीप खैरे यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून नालेसफाई न झाल्यानं दडगाव शहरातील सर्वच गटारं भरली आहेत आणि त्यामुळे नाल्यातून मुख्य रस्त्यावर नाल्याचं पाणी आल्यानं दुर्गंधी पसरली आणि याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. नगरपालिका प्रशासन वेळेवर नालेसफाई करत नसल्यानं नागरिकांमध्येही संतापाची लाट आहे. तर एक महत्त्वाची बातमी, गडचिरोलीमधून छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कवंडे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. आदिवासी नागरिकांसोबत जनजागरण मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदिवासींसोबत संवाद साधलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे होतात, मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे सभा आपण पाहत असतो. मात्र गडचिरोलीत आज वेगळं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना तर हे दृश्य आपण बघतोय. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट जमिनीवर बसून या सगळ्या आदिवासी महिलांसोबत संवाद साधलेला होता. यावेळेस त्यांचं स्वागत आदिवासींनी केलेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते थेट इथं या आदिवासी महिलांसोबत जमिनीवर बसले होते आणि त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे होतात, मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे सभा आपण पाहत असतो. मात्र गडचिरोलीत आज वेगळं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री